नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे ते ज्यूंचे नाहीत, हिंदूंचे नाहीत, मुसलमानांचे आहेत. मित्र हो, ज्यांना कोणतंही विशेषण लावण्याची आवश्यकता नाही असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आहे की माझी आहे हा वाद सध्या जरा बाजूला ठेवला आहे. पॅलेस्टाईनचा जो वाद आहे ती भूमी अरबांची आहे की ज्यूंची आहे हा विषय त्यांनी आता हातात घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इस्रायलच्या बाजूनी सध्या जो संघर्ष हमास आणि ज्यू यांच्यामध्ये चालू आहे, इस्रायलच्या जूनमध्ये, त्याला मोदींनी भारत हा इस्रायलच्या बरोबरीनं राहील असं जे विधान केलेलं आहे त्याला शरद पवारांनी विरोध केला आहे. भारताचं आजपर्यंत नेहरूंपासून आज पावेतो जे अधिकृत धोरण आहे ते पॅलेस्टीनला समर्थन, इस्रायलला समर्थन नाही असं आहे. ती मूळ भूमी अरबांची आहे तर ती भूमी त्यांना परत मिळाली पाहिजे ही भारत सरकारची भूमिका आहे असं शरद पवार अट्टाहासानं सांगतायत. आणि मोदींनी काहीतरी भयंकर प्रकार केला आहे असं ते सांगतायत. तेव्हा या वादात आपण जरा थोडं खोलात जाऊन शिरलं पाहिजे. काय हा वाद जो आहे तो कसा आहे? गांधी याच्यात आहेत, नेहरू आहेत आणि आता पवार आहेत. हा जो वाद आहे हा राष्ट्र बांधणीचा विषय आहे. ज्यूंना आणि हिंदूंना या संपूर्ण पृथ्वी तलावर त्यांचं राष्ट्र बांधायला विरोध होतो आहे. आणि तो विरोध प्रामुख्यानं इस्लाम धर्मीयांकडून होतो आहे. ज्यूंना विरोध अनेकांकडून झाला. त्यावेळेला कोणी काय काय भूमिका घेतली होती हे आपण पाहायला पाहिजे. शरद पवारांचं म्हणणं पॅलेस्टीन ही भूमी ज्यूंची नाही. वस्तुस्थिती काय सांगते? जुना करार जो आहे, ओल्ड टेस्टामेंट, त्याच्यामध्ये जो अब्राम आहे त्या अब्रामनी असं म्हटलंय की देवांनी त्याला सांगितलं की ही पॅलेस्टीनची भूमी मी ज्यूंना देतो आहे. आणि अब्रामनं ते घोषित केलेलं आहे. या अब्रामचा नातू जेकोब, या जेकोबपासून ज्यूंचा वंश सुरू झाला खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं. या जेकोबला 12 मुलं आणि काहीतरी 70 नातू. त्याचा वंश वाढला होता चांगला. पुढे दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे तो सगळ्या कुटुंबाला घेऊन आणि ज्यूंना घेऊन इजिप्तमध्ये गेला. इजिप्तमध्ये त्याचं चांगलं स्वागत झालं. तिथे तो रुळला. इजिप्तमध्ये त्याला इस्रायल, जेकोबच्या ऐवजी इस्रायल या नावानेच लोक संबोधायला लागले. तिथे तो रूढ होत होता, त्याची वहिवाट बसत होती. पण तोपर्यंत काही लोकांना त्याचं तिथे येणं पसंत पडलं नाही आणि मग त्याच्यावर अन्यायाची परिसीमा व्हायला लागली प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आणि इतकी व्हायला लागली की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा कोणती तरी विभूती जन्म घेते असं आपण म्हणतो ना. तर मग मोझेस नावाचा एक देवदूत, आपण त्याला म्हणूया, तो जन्माला आला. आता 10 कमांडमेंट्स, 10 आज्ञा हा शब्दप्रयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ख्रिश्चन धर्माच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्या खऱ्या ज्यूंच्या आहेत. त्या मोझेसनी निर्माण केलेल्या आहेत. मोझेसनी तिथे पॅलेस्टीनमध्ये ज्यूंचं राज्य निर्माण केलं. एक राजा शोधून काढला आणि ज्यूंचं राज्य निर्माण झालं. त्या ज्यूंच्या राजामध्ये डेव्हिड नावाचा एक राजा होऊन गेला. त्यांनी आत्ताचं जेरुसलेमचं जे मंदिर आहे टेकडीवर उभं असलेलं ते त्यांनी बांधलेलं आहे. अशा रीतीनं तेव्हापासून ज्यू हे पॅलेस्टीनमध्ये राहतायत, नांदतायत, राज्य करतायत. पुढे मग या ज्यूंवर रोमन, तुर्क अनेक लोकांनी, अनेक आक्रमकांनी आक्रमणं केली आणि त्यांचा भयंकर छळ केला आणि त्यांना परागंदा व्हावं लागलं. जवळजवळ 65 देशांमध्ये ज्यू हे पळून गेले आणि तिथे त्या देशाचे नागरिक म्हणून
त्यांनी वस्ती केली. आपल्याला आता परत आपली भूमी परत मिळेल की नाही या भीतीत ते सतत वास्तव्य करीत होते. आणि ज्या ज्या देशात ते गेले, 65 देशात संपूर्ण युरोपमध्ये, तिथे ते स्थायिक झाले. पण तिथे देखील त्यांनी एक नवीन प्रयोग केला. प्रादेशिक राष्ट्रवाद आपण ज्याला म्हणतो. जर ज्यू रशियात असतील तर रशियाचा जो राष्ट्रवाद आहे तो आपण स्वीकारायचा. रशियाचे नागरिक, रशियाचे राष्ट्रीय म्हणून राहायचं. आणि मग आपला ज्यूचा धर्माभिमान जो आहे, परंपरांचा अभिमान आहे, तो कमी कमी करत आणायचा. असा एक प्रयोग त्यांनी सुरू केला, राष्ट्रवादाचा प्रयोग. पण त्या स्थानिक लोकांनी, जर्मनांनी, रशियनांनी त्यांच्यावर संशय घ्यायला सुरुवात केली की हे खरोखर देशभक्त आहेत की नाही. आणि मग त्यांना हीन समजायला लागले, वांशिक दृष्ट्या त्यांना हीन समजायला लागले. त्यामुळे मग त्यांच्यामध्ये वाईजमन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला जूनमध्ये. तो मला वाटतं रशियात किंवा जर्मनीमध्ये होता, ज्यू. त्यांनी सांगितलं की हे असं काही खरं नाही, आपल्याला आपले स्वतःची भूमी पाहिजे, स्वतःचा राष्ट्र पाहिजे, तेव्हा पॅलेस्टीनलाच आपण परत गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले की जेणेकरून इस्रायलमध्ये, जेणेकरून जूनमध्ये प्रचंड प्रतिकार क्षमता निर्माण होईल, प्रचंड विज्ञान निष्ठा निर्माण होईल. आणि इस्रायलमध्ये जायचं, तिथे आपली भूमी, तिथे राष्ट्र स्थापन करायचं, यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. तुम्ही पहा, गोळवलकर गुरुजींच्या काळामध्ये संघानं जे वेगवेगळे समाज बांधणीचे प्रकल्प सुरू केले, त्याच्यामागची प्रेरणा काय आहे? ती राष्ट्रभक्तीची प्रेरणा आहे, सृजनशीलतेची प्रेरणा आहे, हे तर नक्कीच आहे. पण या वाईजमननी आणि त्याच्यानंतर आलेल्या जूननी आपला समाज बांधण्यासाठी किती वेगवेगळे प्रयोग केलेत, त्याची आठवण येते या संघाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांकडे पाहिल्यानंतर. अशा रीतीनं त्यांनी 1917मध्ये इंग्लंडचा जो पंतप्रधान होता, लॉईड जॉर्ज मला वाटतं, त्याच्याशी युती करून बोलफोर घोषणापत्र नावाचं प्रसिद्ध घोषणापत्र आहे, ते प्रसिद्ध करवलं. आणि त्याच्यामध्ये पॅलेस्टीनमध्ये ज्यूंचं राष्ट्र निर्माण होईल हा संकल्प 1917मध्ये सोडलेला आहे. आणि त्याचा पाठपुरावा यांनी इतका नेटानं केला की 14 मे 1948 या दिवशी इस्रायलचा जन्म झाला. पॅलेस्टीनच्या भूमीवर, जेरुसलेमच्या छत्रछायेखाली, पवित्र वातावरणात इस्रायलचा जन्म झालेला आहे. आता या इस्रायलचा आणि भारताचा संबंध काय आहे? इस्रायलचा जन्म जो झालेला आहे तो साधासुद्धा नाही आहे, तो 2000 वर्षांनी झालेला आहे. 2000 वर्ष ज्यू झगडत होते, कष्टत होते, संघर्ष करत होते आणि प्रतिकारक्षम होते. त्यांनी शस्त्र हातात घेतलं होतं, वाटाघाटी वगैरे नाही, शस्त्राशिवाय काही नाही, शस्त्रानं राज्य मिळतं यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांची एक मोठी संघटना बांधली आणि इस्रायलचं राष्ट्र निर्माण करून दाखवलं. आता भारताचा स्वातंत्र्य संग्राम त्याच वेळेला चालू होता. त्यांचा आणि इस्रायलचा काही संबंध आला का? गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व करत होते. गांधींनी पॅलेस्टीन दिन 1936मध्ये संबंध भारतामध्ये काँग्रेसला पॅलेस्टीन दिन साजरा करायला लावला. आम्ही अरबांच्या बाजूनी आहोत, ही घोषणा केली गांधींनी. जूननी अशा पद्धतीनं राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प सोडू नये अशी घोषणा त्यांनी केली. गांधींनी जून हा जो उपदेश केला तो लक्षात घेण्यासारखा आहे. गांधी जून असं म्हणाले, तुम्ही ज्या देशात राहता ना, तुम्ही रशियात जन्माला असाल तर तुम्ही रशियन व्हा, तुम्ही जर्मनीत जन्माला आला असाल तर तुम्ही जर्मन व्हा, तुम्हाला पॅलेस्टीनमध्ये का यायचं आहे? आणि नवीन राष्ट्र निर्माण करण्याचं कसलं वेडे पण तुमच्यात आहे? तेव्हा हा आग्रह सोडा आणि तुम्ही जिथे आहात तिथे सुखानं राहा. तुम्ही अरबांची भूमी बळकवण्याचा प्रयत्न करू नका. आता हा उपदेश, गंमत म्हणजे गांधींनी
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मुसलमानांना कधीही केलेला नाही. हे पवार यांनी मुद्दाम लक्षात ठेवलं पाहिजे. गांधी मुसलमानांना एकदाही असं म्हणाले नाहीत, अहो तुम्ही सगळा जन्म भारतात काढला आहे, मग भारतात आणि तुम्ही सुखी आहात, हिंदू तुमच्याशी चांगले वागतायत, मग तुम्हाला वेगळं पाकिस्तान कशासाठी हवं आहे? तुम्ही भारतातून फुटून निघण्याचा विचारसुद्धा करू नका. इथे सुखाणार, आम्ही तुमच्या पाकिस्तानच्या योजनेला मान्यता देणार नाही असं गांधी म्हणाले नाहीत. उलट 1940मध्ये जिनांनी पाकिस्तानचा ठराव मांडल्यानंतर दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी गांधींनी पाकिस्तानच्या योजनेला आपला पाठिंबा आहे हे प्रत्यक्ष रीतीने सूचित करत आणलेले आणि लोकांना पाकिस्तानची निर्मिती ही अपरिहार्य अटळ आहे, तुम्ही त्याला काही करू शकत नाही त्यापुढे, अशी मनोधारणा भारतीयांची होईल, हिंदूंची होईल. हिंदू प्रतिकार करणार नाहीत. यासाठी गांधींनी आपलं तन मन धन रक्त वेचलेलं आहे. आता इस्रायल राज्य निर्माण झाल्यानंतर त्याला मान्यता द्यायची की नाही? युनोनं, संयुक्त राष्ट्रसंघानं मान्यता दिली आहे, पण भारतानं दिली नाही. त्याला नेहरूंचं वाक्य आहे, नेहरूंनी विधान केलं, आम्ही का मान्यता देत नाही इस्रायलला? कारण इस्रायल हे शस्त्रबळावर निर्माण झालेलं राष्ट्र आहे, ते चर्चेतून वाटाघाटीतून निर्माण झालेलं नाही. अहो मग पाकिस्तान हे शस्त्रबळावरच झालं आहे. पाकिस्तानी मनोवृत्तीच्या लोकांनी जे क्रौर्य केलं त्याला घाबरून शांतता की अखंडता असा पर्याय तुमच्या पुढे निर्माण झाला आणि तुम्ही म्हणालात अखंडता गेली तरी चालेल, शांतता हवी आहे, मुसलमानांना कुठून तरी संतुष्ट करा, त्यासाठी त्यांना पाकिस्तान द्या. तुम्ही अब्राहम लिंकनप्रमाणे सिव्हिल वॉरला, यादवी युद्धाला उभे नाही राहिलात. तुम्ही हिंदूंना चला आता मैदानात उतरा, आपण फाळणीची योजना मुसलमानांची जिनांची मोडून काढू असं गांधी नेहरू एकदाही म्हणाले नाहीत. तेच धोरण आता शरद पवार राबवू पाहत आहेत. शरद पवार हे नक्की कोणाच्या बाजूने आहेत? ते जूनच्या बाजूने नाहीत. खरं म्हणजे त्यांनी कौतुक करायला पाहिजे. ते संरक्षण मंत्री होते, ते कृषी मंत्री होते, पडीक होतं इस्रायल. या वाईजमधनी विज्ञान निष्ठेशिवाय धार्मिक निष्ठांचा त्यांनी आग्रह धरलेला नाही आहे. धर्मांधता नको आहे, तुम्ही विज्ञान निष्ठ व्हा आणि इस्रायलचं आपण नंदनवन करू. त्यांनी ओसाड जमिनीतून पिकं काढलेली आहेत. इस्रायलचे लोक हे सृजनशील आहेत, त्यांनी काय काय प्रयोग केलेत, या सगळ्यांचं कौतुक शरद पवारांनी करायला पाहिजे. कारण त्याची आत्ता आवश्यकता आहे. शेवटी एकच गोष्ट सांगतो, इस्रायल हे 2000 वर्षाच्या परंपरातून निर्माण झालं आहे. कसं झालं आहे? या 2000 वर्षामध्ये प्रत्येक ज्यू माणूस मरताना आपल्या मोठ्या मुलाला जवळ बोलवत असे आणि सांगत असे की आपण ज्यू आहोत, आपलं राष्ट्र आहे, ते राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे. हे मी जसं तुला मरताना सांगितलं तसं तू मरताना तुझ्या मुलाला सांग, तुझा मुलगा त्याच्या मुलाला हे मरताना सांगेल. हा जप आपण शेवटपर्यंत चालू ठेवायचा आहे. आपल्याला आपलं राष्ट्र स्थापन करायचं आहे. सावरकरांनी हेच सांगितलं की या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना आपलं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार काँग्रेस नाकारत आहे, कारण मुसलमानांना हिंदूंचं राज्य, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा या देशात त्यांचं वर्चस्व नको आहे. तो मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी गांधी, नेहरू, शरद पवार आणि या सगळ्यांची काँग्रेस ही हिंदू राष्ट्राला विरोध करते, ती ज्यू राष्ट्राला विरोध करते, ती हिंदू राष्ट्राला विरोध करते. शरद पवारांनी हे लोकांच्या लक्षात आणून दिलं की ते कोणाच्या बाजूनी आहेत. याबद्दल खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की ते ज्यूंच्या बाजूनी नाहीत, ते हिंदूंच्या बाजूनी नाहीत, ते मुसलमानांच्या बाजूनी आहेत आणि ते केवळ काही मतांसाठी, केवळ सत्तेसाठी. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.